आपल्या या आंतरवाली गावामध्ये गरजवंत मराठ्याचा लढा हा ध्वज उभारलेला आहे आणि आमचे परमार्थ प्रेमी परमपूजनीय त्यांना सुद्धा आता हरिभक्त परायण म्हणायचं. जरांगे पाटील यांनी हा भक्तीचा ध्वज उभारलेला आहे, लढा उभारलेला आहे. मराठा आरक्षण त्याला हे निमित्त आहे आणि त्या निमित्ताने सर्व ग्रामस्थ मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य यांच्या मार्गदर्शनाने, ग्रामस्थांच्या अनमोल सहकार्याने, परिसरातील सर्व भाविकांच्या सहकार्याने आणि या कार्यक्रमाचं नेतृत्व हरिभक्त परायण महादेव महाराज गिरी पुरी भारती आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला सुद्धा सेवा करण्याचा सुयोग प्राप्त होत आहे. हे नारायणगडचे आमचे जुने भक्त जरांगे पाटील, नारायणगडाविषयी स्वाभिमान. ज्या वेळेस हा कार्यक्रम ठरला ती पहिला फोन आम्हाला, शेवटचं समारोपाचं कीर्तन तुमचं. म्हणजे मोठमोठे कार्यक्रम फक्त या भूमीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे, ज्ञान सांगण्यासाठी नाही. विठाला हा कार्यक्रम म्हणजे न भूतो न भविष्यते. कीर्तन तर रोजच ऐकतो आपण, पाठ झालेत कीर्तन आपल्याला, पण आपलं हे आंतरवाली गाव इतिहासात नोंद होईल अशी जाहिरात महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. कोणती आंतरवाली? तर कोणती आंतरवाली? तर सराठी नाही, आता मराठी आंतरवाली. मराठी आंतरवाली, मराठी आंतरवाली. या मराठ्याचा जयघोष महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये गाजला हा आवाज मराठ्याचा. आतापर्यंत आपली अशी हुलकावणी होती की मराठी एकत्र येत नाहीत, मराठ्याचा एक विचार होत नाही. परंतु आमचा सिंहाचा छावा असणारा जरांगे पाटील याने सर्व मराठ्याचं मत एकत्रित केलं. ही ताकद जरांगे पाटलाची आहे, ही जरांगे पाटलाची आहे. बेटाला जो दुसऱ्यासाठी काहीतरी करत असतो त्याला साधू म्हणावं, त्याला साधू म्हणावं. आम्ही प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, त्या वर्तमान काळातला साधू जर पाहायचा असेल तर आंतरवालीला जा आणि जरांगे पाटील याचं दर्शन घ्या. तोच साधू आहे, आता तोच साधू आहे. बेटाला आणि जो स्वतःसाठी काहीतरी करत असतो त्याला संसारिक म्हणावं, त्याला जीव म्हणावं. आणि जो दुसऱ्यासाठी काहीतरी लढत असतो, प्राण द्यायची तयारी असते, त्याला साधूच म्हणावं, त्याला साधू म्हणावं. आपण ज्ञानोबारायला पाहिलं नाही, तुकाराम महाराजाला पाहिलं नाही, नगद नारायणाच्या परंपरेला पाहिलं नाही. आपल्याला या वर्तमान काळामध्ये साधू दिसत नाही, पण एकच साधू आहे, तो म्हणजे जरांगे पाटील. जरांगे पाटील त्यांचं नाव कुठंच माहीत नव्हतं, शेजारच्या गावाला माहीत नव्हतं. परंतु हा लढा एका वर्षाचा नाही, अनंत वर्षात ही लढा देत आलेले आहे. आणि त्या निमित्ताने 40 दिवस कार्यक्रम कोणाचा झाला? कोणाचाच नाही. 40 दिवस तुमच्या कीर्तन पाठ झालेत आणि मोठमोठे कीर्तन. आणि हा महाराज म्हणजे छोटा आहे, नारायणगडचा स्वाभिमान. या मातीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. विठाला तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनामध्ये ठिकठिकाणी सांगितलं, देवाकडे काहीच मागू नये, संसारातलं काहीच मागू नये, परमार्थातलं मागितल्याशिवाय राहू नये. आणि परमार्थ करण्यासाठी तर या 40 दिवस हा
नामाचा जयघोष चालू आहे 40 दिवस. धन्य धन्य आहे हे अंतरवाली गाव. 40 दिवस तुम्हाला घरादारातलं काही सुधारलं नाही आणि 14 तारखेला तर न भूतो न भविष्यते या ठिकाणी ईश्वर दर्शन नाही, भगवंतच या ठिकाणी आलेला होता. म्हणून कोणाला किच न होता एवढा मोठा समाज डोळ्यात बसत नाही, गगनात बसत नाही, जमिनीवर बसत नाही. ही एक ऐतिहासिक नोंद या अंतरवाली गावाची झालेली आहे. विठाला अभंग छोटा आहे. 40 दिवस सेवा केली आणि देवाकडे हेच मागायचं, हेच दान देगा देवा आणि मराठ्याला आरक्षण द्यावा. हेच देवाला मागायचं, दुसरं मागायचं नाही. देवा तुझी सुद्धा भेट नको आम्हाला. जे सर्वाला ज्याची गरज आहे हेच मागायचं. एकाला ज्याची गरज आहे त्याला संसारातलं मागणं म्हणावं आणि सर्वाला ज्याची गरज आहे त्यालाच परमार्थातली मागणी म्हणावं. विठाला व्यवहार पाहिला तर एकाला एक आवडत नाही, एकाला सर्व आवडत नाही, सर्वाला सर्व आवडत नाही आणि सर्वाला एक आवडत नाही. आवडी निवडीचे इथं जे बसलेले लोक आहेत सर्वाला एक आवडत नाही, सर्वाला सर्व आवडत नाही आणि एक महाराज सुद्धा सर्वाला आवडत नाही. खरं सांगा, मी तरी सर्वाला आवडतो काय? काही डोळे मोडी तिकडून तिकडेच जाते. मग ज्या सर्वाला एकच आवडतो, सर्वाला एकच आवडतो त्याला जरांगे पाटील म्हणतात. सर्व महाराष्ट्राला, सर्व मराठ्याला, लाखो मराठ्याला एक मराठा आवडतो, त्याला एक मराठा लाख मराठा म्हणायचं आहे. याची भाषा कळली तुम्हाला? अरे सर्व मराठ्याला एकच मराठा आवडतो, लाखो मराठ्याला एकच मराठा आवडतो, त्याला जरांगे पाटील म्हणतात, त्याला जरांगे पाटील म्हणतात. देवाचं मी आज वर्णन करणार नाही ना साधूचं वर्णन करणार नाही. हेच देव आहे ना हाच साधू आहे. भाग्यवान आहोत या गावापासून सुरुवात झाली या आरक्षणाला. अरे तुमच्या गावाची इतिहासात नोंद झाली आणि तुम्ही तरी काय साधे त्रास सहन केला का? साधे कष्ट सहन केले काय? अरे देशभक्त त्याला म्हणतात जे विरोधकाच्या गोळ्या झेलल्या जाणे ते देशभक्त आणि त्यांचा इतिहास होत असतो, त्यांचा इतिहास होत असतो. सर्व महाराष्ट्रामध्ये या अंतरवालीचा इतिहास झाला, मुलामुलीचा इतिहास झाला, बालकांचा इतिहास झाला, स्त्री पुरुषाचा इतिहास झाला. शत्रुत्वाच्या गोळ्या झेलणं त्यालाच देशभक्त म्हणतात. जो देशासाठी लढत असतो, जो आपला प्राण द्यायला तयार होत असतो, अरे त्याला देशभक्त म्हणतात आणि त्याला साधू म्हणतात, त्याला साधू म्हणतात. विठाला आणि म्हणून भगवंताकडे प्रार्थना करायची, भगवंताकडे हेच मागायचं. सेवा केली तर हेच मागायचं. तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनामध्ये संसारातलं काहीच मागितलं नाही आणि परमार्थातलं मागितल्याशिवाय राहिले नाही. परमार्थातलं मागण्यासाठी सुद्धा अधिकार लागतो. कोणालाही मागता येत नाही, त्याच्यासाठी तप असावं लागतं, त्याच्यासाठी सेवा असावी लागते. सोपा अभंग आहे, सर्वाच्या पाठातला आहे. ज्याच्या पाठ नसन हा अभंग समजावा तो या बीड जिल्ह्यातला नाही, या जालना जिल्ह्यातला नाही. जालना आम्ही बीडकडचे म्हणून बीडच देणार, तो महाराष्ट्रातला नाही असं समजावं. जसा हे हा अभंग म्हटला की भजनावाले सुद्धा टाळ गुंडळतेत, तसा हा अभंग झाला रे झाला की उद्यापासून कीर्तन संपले, आरक्षणच आपल्याला मिळणार आहे, मिळणारच आहे. हा समारोपाचा अभंग आहे. विठाला विठाला देवाकडे मागणी करण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, प्रत्येक अवतारामध्ये भगवंताच्या सानिध्यामध्ये राहून निष्काम सेवा केली, देवासाठी सेवा केली,
देव मिळवण्यासाठी सेवा केली. तुकाराम महाराज म्हणतात मी आता सेवा करतो असं नाही, ही परंपरेने चालत आलेली सेवा आहे. माझे बहुता जन्मी माझ्या वडिलाची मिरासी गावेवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलाची मिरासी गावेवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. वडिलोपार्जित सेवा चालत आलेली आहे. माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. वडिलोपार्जित सेवा चालत आलेली आहे. परमार्थ करत असताना वडील मुलाला शिकवत असतो, बरं का आपली नारायणगडची वारी केली पाहिजे, पंढरपूरची वारी केली पाहिजे. आपली वडिलोपार्जित सेवा चालत आलेली आहे. मग वडिलाचे जमीन वाटून घेतात मुलं, पैसा वाटून घेतात बँकेतला, पण परमार्थ वाटायचं म्हणलं की त्यांचे चेहरेच पडत येत. एकाला 4 मुलं होते, पैसा बँकेतला वाटून घेतला, शेती वाटून घेतली, पण बापाची वारी कुणी वाटून घ्यायची म्हणले ही भिकारीनाथ जाऊन द्या थोरल्याला. त्याच्या ती परमार्थ करत नव्हता, पण पैसे घेऊस तर का व्हायना बँकेतले ती पताक घ्यायचा आणि वारीला निघायचा. मित्र भेटायचे कुणकड, ते म्हणलं आमच्या बापाने दिवा लावून ठेवला ना, ती चालायचा. हाऊस नाही, आवड नाही, नाविलाजाने पैसे मिळूस तर. तसं तुकाराम महाराजांची परंपरा नाही, वडिलोपार्जित सेवा चालत आलेली आहे. विठाला विठाला. तप असावं जीवनामध्ये देव मिळवण्यासाठी, भगवंताचा आशीर्वाद, साधूचा आशीर्वाद मिळण्यासाठी सुद्धा तप असावा लागतं. तप असावा लागतं. आमच्या साधू संतांनी तपश्चर्या केली देव मिळवण्यासाठी. रुक्मिणी आईसाहेबाने आळंदीमध्ये तपश्चर्या केली ज्ञानोबारायासारखा भगवत रत्न जन्माला येण्यासाठी. पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घालीत रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. मना मना तुम्हालाच म्हणायचं सांगतोय. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. यांना काही भिवू नका परमार्थ करायला. परमार्थामध्ये सिंहाचा वाटा आहे. अंजनी मातेने वृषमुख पर्वती अंजनी तप करी तप केलंय, तेव्हा हनुमंतरायासारखा भगवत रत्न जन्माला आला. तप असावा लागतं जीवनामध्ये. नगद नारायण बाबाने तपश्चर्या केली आणि पंढरपूरचा देव नारायणगडावर आणला. तपाची ताकद. जरांगे पाटलाने तपश्चर्या केली आणि तपाची ताकद. आरक्षण देणारा मालक स्वतः आमच्या जरांगे पाटलाच्या दारात आला आणि पाणी प्यावं, उपास सोडण्यासाठी, व्रत सोडण्यासाठी स्वतः मालक आमच्या जरांगे पाटलाकडे पाय पडत आला आणि किती खोके पाहिजे म्हणला. जाऊ द्या तिकडे. अरे जरांगे पाटील म्हणतात माझ्या समाजासाठी ही अंतयात्रा निघेल आणि नाहीतर एक आरक्षणाचा विजय तरी पाहायला मिळेल, ही घोषणा करणारे फक्त आणि फक्त जरांगे पाटील. विठाला अरे ही तपश्चर्याची ताकद. तुकाराम महाराज भगवंताकडे गेले नाही, देव तुकाराम महाराजांच्या घरी आले. देवाकडे जायचं नाही, फक्त भक्ती करा. सावता बाबांच्या मळ्यात देव जातोय, गोरोबा काकांच्या खळ्यात देव जातोय. स्वतःहून भगवान पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी. काय करू उपचार, काय करू उपचार, गोप मोडकी जंजळ. काय करू उपचार,
की जर जर पाहुणे घराचे आले विषय शिकाय करू चाल पाहुणे घराचे आले विषय शिकाय करू चाल धन्यवाद धन्यवाद मृदंगाचार्य. टाळ्या का कीर्तन संपल्यावर वाजिता का? अरे चंद्र सूर्यासारखे वाजवणारी मंडळी, गंधर्वासारखी गाणारी मंडळी आणि राजा परीक्षितीसारखी श्रवण करणारी मंडळी. फक्त सांगणारा शुकाचार्य नाही, नसला तरी आता ऐका 2 तास. आज कीर्तनाला 7 म्हणजे 7 आहे. रोज कीर्तनाला 7 असते ती चिकनगुन्याची 7 तरी बरी. विठाला विठाला अरे आपण होऊन भक्ताला शोधित देव येतोय. फक्त भक्ती असावी. देवाकडे जाऊ नये, आपण देवाकडे पळत जातोय. देवा मी आलो. देव म्हणतो तुझा आणि माझा काही संबंध नाही, तू तुझ्या घरातलं काहीतरी मागण्यासाठी आलाय. देव त्याच्याकडे असं पाहत सुद्धा नाही. देवाला भक्त आवडावा का भक्ताला देव आवडावा हेच नसलं कळत. गायीला गोचिड आवडतो का गोचिडाला गाय आवडते? गायीला गोचिड आवडत नाही, गोचिडाला गाय आवडते. का? रक्त प्राशन करायला मिळतंय म्हणून. त्या गायीला विचारा तुला गोचिड आवडतो का? ते म्हणते याला पहिला BSc लावून याचा मुळदा पाडा. अरे ती भक्ती श्रेष्ठ आहे. ज्ञानी त्वात मयव मे मतम. भक्ताने त्या देवाला माझं म्हणावं, ती भक्ती श्रेष्ठ आहे. विठाला विठाला आपण होऊन तुकाराम महाराजांच्या घरी देव गेले. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार, काय करू उपचार. कोप मोड की जर दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या. दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या काय करू उपचार. ए हराणे करे आणि एक यांना घालायला कीर्तन करायला असं नाचायला मागवले ते नाचायला. अरे महाराजांच्या घरची परिस्थिती काय आहे? सत्कार करण्यासाठी, भगवंताचा आदर आतिथ्य करण्यासाठी हांडाभर पाण्यात मुठभर कण्या टाकल्या. किती घट झाल्या असतील? मुठभर कण्या हांडाभर पाण्यात. पण अंतःकरणामधला भाव पात्र टाकलं, कण्या वाढल्या इतक्या पातळ त्या दुसऱ्या पात्राला जे हरी घालायला जाऊ लागले. अरे भगवान म्हटलं मोठमोठ्या राक्षसाचा फडशा पाडला, पण हे महाराजांच्या कन्या ऐकणार. भगवान चतुर्भुज बनले आणि 3 हाताने पात्र धरलं आणि एका हाताने असा सपाटा लावला. भगवान म्हणले असा स्वादिष्ट आणि रुचकर पदार्थ कुठंच खायला मिळालेला नाही. याला फोडणी कशाची आहे? भावाची फोडणी आहे. तुकाराम महाराज तृप्तीचा ढेकर दिला आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं मुखशुद्धी तुळशी दळ. आणि तुका म्हणे मी दुर्बळ. भगवान मी दुर्बळ आहे. भगवान म्हटले तुम्ही दुर्बळ आहात पण मी समर्थ आहे ना. काय मागायचं ते मागून घ्या. अभंगाचं परत दान दे गा देवा, दान दे गा देवा, याची दान दे गा देवा, याची दान दे गा देवा. तुझा विसर बाबा, तुझा विसर बाबा, गुण गाई रे आवडी, गुण गाई रे आवडी. विसर बाबा,
आरक्षण द्यावा. देवाला सुद्धा हीच मागणी आहे. हे कलियुगातले देवच आहेत वर बसलेले, देवच आहेत. आणि म्हणून देवाकडे मागावं, पण स्वतःसाठी नाही, परमार्थातलं मागावं, नक्कीच मागावं, मागितल्याशिवाय राहू नये. मग कोणाकडे मागावं, काय मागावं? ज्याच्याकडे मागायचं तो ऐश्वर्यवान असावा, उदार असावा आणि स्वतंत्र असावा. देणारा ज्याच्याकडे मागायचंय तो इतका ऐश्वर्य संपन्न असावा, मग मागणी व्हायला जात नाही. आमचा भगवान इतका ऐश्वर्य संपन्न आहे. ऐका, एष श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंतो ऐश्वर्यवान आहे. त्याच्या इतका ऐश्वर्यवान कोणीच नाही. पण उदार आहे का? अरे इतका उदार आहे. उदार तुहारी ऐशी चलती चराचरी, आनंद हे थोरे ऐशे गरजती पवारे. उदार तुहारी ऐशी चलती चराचरी, ऐसे गरजती त्याच्या इतका उदार कोणी नाही. तुझी एक दान शूरदाता, तुझी एक दान शूरदाता, तुझी एक दान शूरदाता, तुझी एक दान शूरदाता. भरी जाची पाऊल समान, भीतभरी जाची पाऊल समान, तुझी एक दान शूरदाता, तुझी एक दान शूरदाता. भीतभरी जाची पाऊल समान, भीतभरी जाची शूरदाता, तुझी एक दान शूरदाता. ऐश्वर्य संपन्न आहे, उदार आहे, शत्रूला सुद्धा द्यायला माग पुढं पाहत नाही. शत्रूला स्वतंत्र आहे का? तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देसा देता न मनशी पात्रा पात्र. एक कैवल्य ही पवित्र वैरी आहे दिधले. मग उदार आहे, स्वतंत्र आहे. आपण उदार नाही, स्वतंत्र नाही ना ऐश्वर्य तर काहीच नाही. आपले स्वतंत्र आपल्या हातात काही नाही. सप्त्यावाले मागायला आले वर्गणी, वर्गणी. मी घरून विचारून येतो. घरी गेला विचारायला, हे वर्गणीवाले आलेत. वर्गणीवाले त्यांना विचारा किती द्यायची. हे पळत आलं. म्हणले किती द्यायची? वर्गणीवाला वाटलं देते काही नव्हते आता काहीतरी. किती द्यायची? म्हणले काय तुमच्या वाट्याला फक्त 500 रुपये येते. हा 500 रुपये होय, मग मी येतो घरून. ते परत घरी गेलं. म्हणले 500 रुपये. मग त्याला विचारा कोणाजवळ द्यायची. हे गोफणीनं गुंडा हाणलेला पळत इकडे. हे गुंडे गोफणीनं हाणले की पळत येतच, स्वतंत्रताच नाही. ते आलं कोणाजवळ द्यायचे. हे काय म्हणले, हे रामभाऊ जवळ द्या. देतोय काय म्हणले. वर्गणीला वाटलं की देतोयच आता. ते म्हणलं थांबा थांबा मी घरून येतो परत. म्हणले ते रामभाऊ जवळ द्यायची. असं का? म्हणले त्यांना सांगा सोयाबीनचं खळ झाल्यावर देऊ. तर सप्ताह होतोय बिट्या. अरे स्वतंत्रता नाही आणि उदार नाही, ही आपली जीवाची परिस्थिती. तसा आमचा भगवान तसा नाही. उदार आहे, ऐश्वर्य संपन्न आहे आणि स्वतंत्रता आहे त्याच्या देण्याच्या ठिकाणी. बिडाला बिडाला विठाला, विठाला, विठाला.